गोवा राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय निळकंठ हळणकरजी यांचं आगमन झालेलं आहे। सर्वप्रथम माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते ध्वजस्तंभाची पूजा करण्यात येईल। पेडणे पोलीस दलाकडून मानवंदना स्वीकारली। बार्देस तालुक्याचे उपजिल्हाधिकारी आणि अतिरिक्त उपजिल्हाधिकारीचा ताबा सांभाळणार पेडणे उपजिल्हाधिकारी ताबा सांभाळणे प्रवीण परब सर यांना मी विनंती करतो की त्यांनी माननीय मंत्री महोदयांना व्यासपीठावर आणून आसनस्थ करावे व स्वतःही आसन ग्रहण करावे। पेडणे तालुक्याचे मामलतदार अनंत मणिक सर यांना मी विनंती करतो की पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आल्लेकरजी यांना व्यासपीठावर आणून आसनस्थ करावे व स्वतःही आसन ग्रहण करावे। पेडण्याचे प्रथम नागरिक आणि पेडणे नगरपालिकेचे नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावे। जिल्हा पंचायत सदस्य जर उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावे। त्याचबरोबर पेडणे तालुक्याचे संयुक्त मामलतदार अनिल राणे सरदेसाई सर यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावे। तर सर्वप्रथम या भारत मातेला वंदन करून आजच्या या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला मी सुरुवात करतो। मंगल क्षणी निनादण्याचं भाग्य लाभले चौघड्याला, मंगल क्षणी निनादण्याचं भाग्य लाभले चौघड्याला, आसमंत तिरंग्याने नटले प्रजासत्ताक दिनाच्या या सोहळ्याला। तर या मंगलमय प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी मी आपणा सर्वांचं स्वागत करतो।
आज आपण आपल्या भारत देशाचा प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा करीत आहोत आणि आजच्या या ध्वजारोहण सोहळ्या प्रसंगी आपल्यामध्ये व्यासपीठावर उपस्थित आहेत गोवा राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय निळकंठ हळदकरजी यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो। त्याचबरोबर पेडणे मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रवीण आलेकरजी यांचंही मी स्वागत करतो। पेडणे नगरपालिकेचे नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर यांचेही मी स्वागत करतो। त्याचबरोबर बारदेश तालुक्याचे उपजिल्हाधिकारी आणि पेडणे उपजिल्हाधिकारी कार्यालयाचा कार्यभार अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे प्रवीण परब सर यांचंही मी स्वागत करतो। पेडणे तालुक्याचे मामलतदार अनंत मलिक सर, संयुक्त मामलतदार अनिल राणे सरदेसाई सर यांचंही मी स्वागत करतो। त्याचबरोबर आजच्या या प्रजासत्ताक दिन सोहळ्या निमित्त इथे उपस्थित असलेले विविध शाळांमधून शिक्षक वर्ग, विद्यार्थी वर्ग, पेडणे नगरपालिकेचे नगरसेवक, आजी माजी नगरसेवक, नगराध्यक्ष, त्याचबरोबर अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, पोलीस दल, अग्निशामक दल, पत्रकार बंधू, जर कोणाचा उच्चार करायचा राहिला असेल तर इथे उपस्थित असलेल्या सर्वांचंच मी आजच्या या सोहळ्यासाठी स्वागत करतो। स्वागतम सुस्वागतम अतः स्वागतम। खरं तर आपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 या दिवशी स्वातंत्र्य मिळाले, पण हे मिळालेले स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी सक्षम समाज हवा अशी अनेक नेत्यांची धारणा होती। खरं तर ब्रिटिश राजवटीची सवय समाजाला झाली होती, ती बदलून अत्यंत भारतीय जीवन पद्धत अंमलात आणणं हे अत्यंत क्लिष्ट आणि जिकरीचं होतं। पण खरं तर स्वातंत्र्यानंतर हे भारताने आव्हान पेललं गेलं आणि त्यातूनच आजच्या या प्रजासत्ताकाची निर्मिती झाली आणि आज आपण संपूर्ण भारत देशात हा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत। तर आजच्या या प्रजासत्ताक दिन सोहळ्यानिमित्त यानंतर आपणासमोर सेंट जोसेफचे विद्यार्थी विद्यार्थिनी आपणासमोर देशभक्तीपर गीत सादर करतील।
जोसेफ हायस्कूल पेडणे. तर यानंतर आज आपल्यामध्ये गोवा राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय निळकंठ हळंदरजी हे उपस्थित आहेत. तर त्यांना मी विनंती करतो की आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं इथं उपस्थित असलेल्यांना संबोधित करावे. आजच्या 75व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात व्यासपीठावर बसलेले माझे मित्र आणि पेडणे मतदारसंघाचे आमदार श्री प्रवीण आंबेकर, आमचे बार्देसचे डेप्युटी कलेक्टर आणि पेडणे चार्ज असलेले प्रवीण परब, पेडणेचे मामलेदार अनंत मळिक, जॉईंट मामलेदार अनिल सरदेसाई, तसेच पेडणे म्युनिसिपालिटीचे चेअरमॅन सिद्धेश पेडणेकर, हांगा बसलेले काउन्सिलर, सरपंच, गव्हर्नमेंट ऑफिसर्स, टीचर्स, स्टुडंट आणि माझे मित्र प्रेमळ भावांनो आणि भयणींनो, पयले सुवातेर म्हाका गर्व असा की जी कॉन्स्टिट्यूशन आणि आमची देशाची जनता ही जी कॉन्स्टिट्यूशन आफ्टर इंडिपेंडन्स जेन्ना 2-3 वर्सांनी इतको व्यवस्थित कितक्याशे वर्सांनी विभिन्न जातीचे समाजाचे नैसर्गिक रूपा काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक राज्यात दुसरी नैसर्गिक हे असलेले डिफरंट टाइप्स तेचो आर्ट असलेले हे सगळ्या लोकांक एकत्रित कितक्याशा हजारांनी वर्सां चलोव सारखी घटना आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे टिमीन ही केल्ली आहा. आणि ही करता आसतना जेन्ना भायल्या राज्यांचे आमच्या देशाचे देश तसेच काही असंतुष्ट जे लोक असतात त्यांच्यानी देश विभाजन करपाक खूप प्रयत्न आदी मदी केल्ले आहे. तुमकां आमकां जाणवलेच आहा आणि देश अनुभवलेच आहा. तरी सुद्धा टाइम टू टाइम आमचे नेते जे जावन गेले नांवां कित्याक कितकीशेच लोक आसात, कितकीशीच वर्सां ह्या नेत्यांनी जनतेक मार्गदर्शन संघटित दवरपाचे आणि संघटित रावपाचे ही भूमिका घेऊन आजपर्यंत बऱ्यापैकी सक्षम आणि प्रत्येक नागरिकाक जे तरेन घटनेप्रमाणे तांकां वाव गरिबांचो गरीब आणि श्रीमंताचो श्रीमंत असलेलो खंयच्याय जातीचो असलेलो एकूच संधी आहा आणि ते संधीन तू शिक्षण घे किंवा बिझनेस कर ही संधी ही घटना प्रत्येक व्यक्तीक मनशाक अधिकार आहा आणि अधिकार दिल्लो आहा आणि त्या अधिकाराप्रमाणे आमच्या फुड्यान कितकेशेच व्यक्ती आहा ज्यो गरिबांसून वयर सरून टॉपमोस्ट म्हणजे आताच्या उदाहरणाप्रमाणे श्रीमती मुर्मूजी आहात, बाकीचे सायंटिस्ट आसात, कितकेशेच लोक आहात. हो देशाची आमची शान ही घटना. त्याच्या बरोबर आम्ही पळयता ही जाली घटना दुसरी हालींच 22 तारखेर रामलल्लाची जी प्रतिस्थापना जाली तेची वाट गेल्या 500 वर्सां आमी पळयता आणि 22 तारखेर जेन्ना स्थापना जाली तेन्ना देशाचे जनतेक खंयचेच जाती जमाती म्हणून नासतना खंयचोच गरीब श्रीमंत म्हणून नासतना आपापल्या घरांत साजरी केली, आपापल्या वाड्यार, आपापल्या देवस्थानांनी, आपापल्या गांवांत एक मोठ्या प्रमाणात एकजूट राहून डिफरन्सीस दाखयनासतना बऱ्यापैकी साजरी केली. ही दाखयता संघटनेप्रमाणे कॉन्स्टिट्यूशनाप्रमाणे आमचे संस्कार, आमच्या नागरिकांचे संस्कार, जनतेचे संस्कार आणि म्हणूनच संस्कार आणि घटना हे दोन्ही आम्ही खरं
बऱ्यापैकी जशें वापरत येयलें आहा तशेंच गेले जाल्यार देश खरोखरच आमचो सुपर पॉवर आनी बलवंत देश सबंद जगात जातलो ऑलरेडी आहा तरी पूण बऱ्यांचे बरो देश जातलो जेणे करून आमचो प्रत्येक जे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीचे जे स्लोगन आहा आत्मनिर्भर भारत तेन्ना बॉर्डरीचो फॅमिली व्यक्ती आसूं किंवा नागरीक आसूं वो बऱ्यापैकी सक्षम जातलो बऱ्यापैकी इंडस्ट्रियलिस्ट आसतलो जाल्यार बऱ्यापैकी शिक्षण घेतलेलें आसतलें आयज आमी पळयता की संस्कार असले शिक्षण आमी घेतलें सर्टिफिकेट्स घेतले डिग्री घेतल्यो आनी जर शिक्षण आनी एड्युकेशना बरोबर जर संस्कार नालो जायत जाल्यार संस्कार कमी आसात जाल्यार ती एड्युकेशन डिग्री आसली पासून जाल्यार खंय तरी फाटी उरतलो म्हणून जशेंच संघटना आनी संस्कार आनी जशेंच एड्युकेशन आनी संस्कार हे पॅरलल गेले जायत जाल्यारूच आमी बऱ्यापैकी जातले आनी ह्या खातीर हांव टिचरी कडेन सुद्दां रिक्वेस्ट करता की आमचे जे येता ते यंग पिळगी जनरेशन स्टुडंट्स आसता हेंकाय काही प्रमाणान जे कॉन्स्टिट्यूशन भारताचे आहा जी घटना आहा हेजे टायम टू टायम तांकां त्या घटने प्रमाणे ज्ञान दिवचें त्याच बरोबर आयज आमी पळयता की डबल डेकर जे आहा सरकार जे आहा केंद्राक आमचे भारतीय जनता पक्षाचे गोंयांनी भारतीय जनता पक्षाचे तशें आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी येल्ल्याक आमी पळयता चौकीरो डेव्हलपमेंट जो जाता जो प्रत्येक व्यक्तीचो जे रस्ते आसूं किंवा बाकी इन्फ्रास्ट्रक्चर आसूं ह्या प्रत्येक व्यक्तीचो जनतेचो खंय ना खंय टायम सेव जाता रस्त्या खातीर आमी जेन्ना खंय तरी वयतले जायत जाल्यार 3 वरां लागतात आयज 1.5 वरान पावता जर शिक्षण घेवपाक दुसऱ्या तालुक्यान जर पेडण्या तालुक्याचे म्हापशा वयता जाल्यार पेडण्यानूच शिक्षण जाता तेच्या बरोबर आयज आमी पळयता की कितकेच शिक्षण संस्था ज्यो भायर वयता त्यो गोंयान स्थापन केल्ले आहा आनी आमच्या पंतप्रधान आमच्या गोंयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतान डिक्लेअर केला की वेटरनरी डॉक्टर जावपाक जे भायल्या राज्यान वयताले हेंकां शक्यतो जास्त सरकाराचे प्रयत्न आहा की ती कॉलेज गोंयान ह्या जुनान जुलयान स्टार्ट करपाची कारण आमची भुरगीं थोडे MSc फिशरीज करपाक दाबोले वयता वेटरनरी करपाक पांडिचेरी वयता हे सुद्धा सरकाराक खंयच्याच भुरग्यांक इच्छे प्रमाणे शिक्षण दिवपाक तेजी वेवस्था गोंयान जावपाक जाय हे विचार करता हाल्ली आमी पळयलां की ITI काही प्रमाणान खंय तरी थोडो स्टँडर्ड सकयल वयतालो हो वचपाक जायना म्हणून गोवा सरकारान MOU आमच्या टाटा बरोबर केल्लो आहा हेचो सगळ्या गोंयचे जे ITI जे पळय इन्स्टिट्यूशन आहा बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चर जावपाक जाय हे सरकाराचे विचार आनी बऱ्यापैकी ट्रेन जावपाक जाय ITI म्हणजे भुरग्यांनी सहज अशें घेवंक ना ITI ह्या इन्स्टिट्यूट केले तेंच्यांनी इंजिनियरींग टायप दर्जो येवपाक जाय हे सरकाराचे प्रयत्न आहा तेन्ना चड वेळ ना घेता आतांच 6 तारखेक आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी येतले तुमकां जाण आसतलें की इंडियन एनर्जी वीक बेचूज हांगा मोठ्या प्रमाणात जावपाचो आहा ते इनॉग्रेट करपाक येता ते इनॉग्रेट करता आसतना आनीकूय 3 इनॉग्रेशन ट्रस्ट फाउंडेशन स्टोन वॉटर स्पोर्ट्स लोनापाल ते इनॉग्रेट करतले तेच्या बरोबर रोपवे आमचे आगवादसून तो फाउंडेशन स्टोन घालतले सालोले डेमार प्युरिफिकेशन प्लांटाक घालतले त्या बरोबर कुचेरे ते वर्बल सगळे इनॉग्रेशन करतले हे नव्यान आता 6 तारखेक सुरू जावपाचे आहा सरकाराचो केंद्राचो पाठिंबा असल्या कारणान गोवा सरकार खूप स्टार्टअप करपाक सोदतात आणि प्रत्येक 15 दिसान म्हयन्यान खंयचे ना खंयचे तरी नवी योजना लोकांपर्यंत पावपाचे प्रयत्न करता पूण हे सगळे करता आसतना प्रत्येक स्टुडंट किंवा आसूं किंवा टिचर्स आसूं जावं नागरीक आसूं हेंचो सहभाग जाय कारण सरकार वेळ तुम्ही जनता आहात तुमच्या खातीर जे जाय तुमच्या खातीर जे लोकां सरकारापर्यंत सजेशन येतात त्या प्रमाणे जे फायदेमंद लोकांपर्यंत वचपाक प्रयत्न करता
आज आम्ही पळयता मोपा एअरपोर्ट जाला. माझ्या मते प्रमाणे मोपा हो नित्य सुरवात हो म्हाका दिसता 5 न्हू 10 पटीन सुद्धा रोखडोच मोठ्या प्रमाणात वाढ जातली. जेणे करून जे आम्ही बॉम्बे सारखे पळयता हेच्यापेक्षा, कारण आमचे कडेन नैसर्गिक झाडापेड आहा, दोंगरपाड आहा, पण बाकीच्या एअरपोर्टा बाकीच्या राज्यान एअरपोर्ट आहा त्याच्यापेक्षा हो बऱ्यांचो बरो एअरपोर्ट आहा, जेणे करून टुरिझम सेक्टर पासून वाडटले, भरपूर वाडटले. आणि ह्या खातीर तुम्ही आणि आम्ही संघटित काम करपाक जाय. सरकाराक पासून तुमचो सपोर्ट जाय, जेणे करून आम्ही प्रत्येक आमचो भुरगो बरो सक्षम आणि बरो पैकी बरो उद्धार जातलो आमच्या देशाचा आणि गोंयचो. इतकें सांगून तुमकां आनी एकदां आयच्या रिपब्लीक डेच्या शुभेच्छा दिता. आणि एक देश आणि आमचे गोंय बऱ्यांचे बरे जगात आम्ही एक बऱ्यापैकी देश आहा दाखवूया. देव बरें. थँक्यू. धन्यवाद सर. तर आजच्या या प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सांगता ही वंदे मातरम या गीताने होणार आहे. तर भगवती हायस्कूलचे विद्यार्थिनी आपल्यासमोर वंदे मातरम हे गीत सादर करतील. आणि आजचा हा सोहळा संपल्यानंतर लगेचच पेडणे नगरपालिकेमध्ये ध्वजारोहण सोहळा होणार आहे. तर आपणा सर्वांना मी नगरपालिकेच्या वतीनं विनंती करतो की ध्वजारोहण सोहळ्यासाठी उपस्थित राहून ध्वजारोहण सोहळ्याची शोभा वाढवावी. माझी सर्वांना विनंती आहे, वंदे मातरम या गीतासाठी सर्वांनी उभं राहावं. धन्यवाद. आजचा हा प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा